सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाड झाल्याचे चित्र आहे, कारण महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे नाशिकचे दोन दिग्गज नेते आमने सामने येणार आहे। राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यात राजकीय डावपेचांचा सामना रंगणार आहे। आई वडील शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहून शेतीच्या कामाकरता आलेल्या दोन नराधम युवकांनी एका 25 वर्षीय मतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या जवाहर पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली असून सविंद्र गोपीचंद बाराई वय 28 वर्ष व जयदेव सोमाजी उरकुडे वय 33 वर्ष दोघेही राहणार साहुली अशी आरोपींची नावे आहेत। पीडित मतिमंद मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। प्रकरणाचा पुढील तपास जवाहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। राज्यात 1 जून पासून मुलींना मोफत शिक्षण मिळणार अशी घोषणा तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती। मात्र आता जून महिना उलटत आला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही। याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे। सवंग लोकप्रियतेसाठी सरकार आणि मंत्री केवळ घोषणा करतात असा टोला सुळे यांनी लगावला आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांबद्दल माहिती दिली। राज्य सरकारवर प्रत्येक वेळा शंका घ्यावी अशी स्थिती नाही। कॅबिनेट बैठक का रद्द झाली माहीत नाही, मात्र आमच्या मागण्या सगळेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी। सगळे गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया मराठा कुणबी एकच आहे याबाबत कायदा 57 लाखाच्या नोंदींच्या आधारे करण्यात यावा। शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी। यासह 13 जुलै पूर्वी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना धूळ चाकल्यानंतर शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांना शह देण्याचं ठरवलं आहे। यासाठी शरद पवार आजपासून 3 दिवस बारामती तालुका पिंजून काढणार आहे। निंबूत या गावापासून शरद पवार यांच्या 3 दिवसीय दौऱ्याची सुरुवात होणार आहे। दरम्यान मागच्या आठवड्यात शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील 4 मतदारसंघाचा दौरा केला होता। आता ते संपूर्ण तालुका पिंजून काढणार असल्याची माहिती मिळत आहे। अशातच विधानसभा निवडणुकांपूर्वी थोरले पवार अजितदादांना मोठा शह देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या संपूर्ण बारामतीसह राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। केंद्र सरकारने 18 जून 1951 रोजी शेतकरी विरोधी कायदे अंमलात आणले। महागाव तालुक्यातील वागद इजारा या गावात शेतकऱ्यांनी शेतकरी विरुद्ध कायद्याला काळा झेंडा दाखवून निषेध दाखवला आहे। केंद्र शासनाने कृषीप्रधान देशात मरण यातना भोगणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषीद्रोही शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे अशी मागणी करण्यात येत आहे। शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे। त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, त्याबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। गेल्या अनेक दिवसापासून राज्यभरातील तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहे। अशातच आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल 17,471 पदे भरली जाणार आहे। या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच 19 जून पासून सुरुवात होणार आहे। दरम्यान ही पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, तसेच वयोमर्यादात वाढ करून एक संधी द्यावी या मागण्यांसाठी पुण्यामध्ये पोलीस भरती करणाऱ्या तरुणांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं।
यावेळी मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित होते. एक संधी मिळाली पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळत एक संधी द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. हातामध्ये फलक घेऊन घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले आहे. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील यावली येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका दाम्पत्याला गावातीलच लोकांनी बेदम मारहाण केली. या घटनेत फिर्यादीचा डोळा फुटल्यानं त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान बाभुळगाव पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या फाईल्स गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील सुरक्षेच्या व गैरव्यवहाराच्या अशा महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक फाईल्स गायब असल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्याची चौकशी करण्यासाठी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या समितीने दिलेल्या या अहवालातून ही बाब समोर आली आहे. मागील 2 वर्षापासून संचिका गायब झाल्याचा अहवाल दडवून ठेवल्याचे प्रकार समोर आला आहे. मंदिर संस्थान नेमका कोणाला पाठीशी घालतंय, भाविकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गगणे यांनी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. अनेक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर इतरही काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.